नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टरमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मी आज तुमच्यासोबत एक महत्त्वाचा अपडेट शेअर करणार आहे. तो आहे कोकण मंडळाचा सोडतीबद्दलचे जे तारीख आहेत, शेवटची तारीख आहे त्याबद्दलचा आणि बाकीचे जे काही पुढच्या पेंडिंग तारखा आहेत त्याबद्दलचा अपडेट तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हा अपेक्षित नव्हता, बट तो झालेला आहे. म्हणजेच काय झालेलं आहे तर डेट एक्सटेंड झालेली आहे कोकण मंडळाची. पुणे मंडळाची डेट सुद्धा एक्सटेंड होऊ शकते, बट याबद्दलचं अजूनही आपल्याला काही कन्फर्मेशन आलेलं नाहीये. बट आज मी तुमच्यासोबत फक्त कोकण मंडळाच्या सोडतीबद्दलची काही डेट एक्सटेंड झालेली आहे आणि ती त्यांनी म्हाडाच्या साईटवरती अपडेट सुद्धा केलेली आहे. तर ते आपण बघणार आहोत की नेमकी डेट एक्सटेंड कधीपर्यंत झालेली आहे आणि सोड कधी निघणार आहे आणि रिफंड तुमचा कधीपर्यंत येईल जर तुम्ही विजेते नसाल तर. सो हे क्विक अपडेट तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करा, मित्रांसोबत सुद्धा शेअर करा आणि आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. तर तिथे जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता, बाकी लोकांसोबत कनेक्ट होऊ शकता. सो तुम्हाला डेट एक्सटेंड झालेली कशी बघायची तर म्हाडाच्या वेबसाईटवर यायचंय. कुठली वेबसाईट housing.mada.go.in किंवा तुम्ही ॲपवरती सुद्धा ते बघू शकता. इथे आल्यानंतर तुम्ही व्ह्यू लाईव्ह स्कीम्स वरती जायचंय. त्यामध्ये तुम्हाला कोकण मंडळाची बघायची तर कोकण मंडळाचं इथे टॅब आहे त्यावरती क्लिक करायचंय. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट ओपन होईल, त्याला प्रोसीड करायचंय. प्रोसीड केल्यानंतर कुठल्याही याच्यावरती तुम्ही इम्पॉर्टंट डेट्स आहेत त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे डेट्स दिसायला लागतील. सो ॲप्लिकेशनची स्टार्ट आणि पेमेंटची स्टार्टची डेट ही तर ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे, त्याच्यामुळे ती ऑनगोईंग आहे, त्यामध्ये काही बदल नाही. 11 ऑक्टोबर 12 ऑक्टोबरला सुरुवात झालेली आहे. बट इथे तुम्ही बघू शकता ॲप्लिकेशन एंडची डेट आहे ती आहे 24 डिसेंबर. होय, 24 डिसेंबर रात्री 12 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता आणि पेमेंट तुम्ही 26 डिसेंबर 2024 पर्यंत ते अर्ज करू शकता, पेमेंट करू शकता. RTGS NEFT सुद्धा सेम तारीख आहे आणि ड्राफ्ट कधी त्याचा पब्लिश होईल, ड्राफ्ट म्हणजेच तुम्ही जे काही अर्ज केलेला आहे किंवा रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते व्यवस्थित आहे की नाही याबद्दलचं जे काही ड्राफ्ट लागेल, लिस्ट लागेल, ती 8 जानेवारीला लागेल आणि त्यानंतर तुम्हाला समजेल की तुमचा काही अर्जामध्ये त्रुटी आहेत का. जर त्रुटी असतील तर तुम्हाला त्या वेळ दिला जाईल. 16 तारखेला फायनल ॲप्लिकेशनची डेट पब्लिश होईल, त्यापूर्वी तुम्हाला ते सर्व जे काही त्रुटी असेल त्या कंप्लीट करायच्या आहेत आणि 16 जानेवारीला तुम्ही बघू शकता की तुमची फायनलमध्ये लिस्टमध्ये नाव आहे की नाही. जर तुम्ही काही सबमिट नाही केलं आणि तुमचं जर रिजेक्टेड लिस्टमध्ये नाव असेल तर तुम्ही लॉटरीसाठी एलिजिबल नाही आहेत, तुमच्या लॉटरीमध्ये नंबर लागणार नाही फॉर शुअर. तर तुम्हाला ते प्रोसेस करावी लागेल. त्यानंतर महत्त्वाची तारीख म्हणजेच लॉटरीची ड्रॉची तारीख किती आहे तर 21 तारखेला लॉटरीचा ड्रॉ निघणार आहे. सो अर्थातच हा सेकंड एक्सटेन्शन आहे, त्यामुळे ही डेट कन्फर्म आहे. यानंतर डेट एक्सटेंड होणार नाही हे 99.99% तरी मला वाटते की डेट होणार नाही एक्सटेंड, कारण की 2 वेळेस ऑलरेडी एक्सटेंड झालेली आहे. त्यामुळे ही तुमची शेवटची तारीख तुम्ही डोळे बंद करून ठेवू शकता की शेवटची तारीख आहे. सो त्याप्रमाणे तुम्हाला अर्ज करायचे असेल किंवा पेमेंट करायची असेल तर ते करू शकता. त्यानंतर रिफंड तुम्हाला कधी भेटेल तर 24 जानेवारीपासून तुम्हाला रिफंड स्टार्ट होईल. सो हे होतं अपडेट आजच्या या व्हिडिओबद्दलचं. हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज व्हिडिओला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.